चरणाशी आज बसोनी पापी मी आठवितो चुकलेल्या त्या गत पापांची क्षमा तुला मागतो चुकलेल्या त्या गत पापांची क्षमा तुला मागतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून स्तोत्रसंहिता 32 वचन 1 मध्ये दावीद राजा असे म्हणतो, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. जे वचन आपण ऐकले तो राजा दावीद आहे. त्याच्याजवळ पुष्कळ धन संपत्ती अधिकार अशा नानाविध गोष्टी आहेत, पण त्याने पाप केल्यामुळे त्याला स्वस्थता नाही. जेव्हा त्याने पाप कबूल केले व त्याच्याबद्दल देवाला क्षमा मागितली तेव्हा त्याला आशीर्वादाचे म्हणजेच धन्यतेचे रहस्य समजले. त्याला समजले पापी राजा असण्यापेक्षा पापांची क्षमा असणे हे श्रेष्ठ आहे व त्यातच धन्यता आहे. म्हणून तो वरील वचन म्हणतो, जर आमच्या अपराधांची क्षमा झाली नाही व आमच्याजवळ कितीही भौतिक गोष्टी असल्या तर आम्ही देवाच्या दृष्टीने धन्य म्हणजे सुखी होऊ शकत नाही. कारण पापाचे वेतन सार्वकालिक मरण आहे, तर अपराधांची क्षमा सार्वकालिक जीवन आहे. आणि ह्याच अपराधापासून पापापासून सोडविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानव होऊन ह्या जगात आला. अखिल मानवजातीचे पाप त्याने स्वतःवर घेऊन मरण सहन केले. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व त्याला प्रभू करून ठेवले आहे, अशासाठी की जो कोणी दावीद राजाप्रमाणे स्वतःच्या पापाची क्षमा मागेल व पापांची कबुली देईल व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, म्हणजे तो देवाच्या दृष्टीने धन्य होईल. देव करो हे रहस्य समजण्यास तुमचे सहाय्य करो.